युरोपमध्ये बहुतांश ठिकाणी सध्या उष्णतेची लाट आलेली आहे। खरे तर युरोप फिरण्याकरता ऑक्टोबर नोव्हेंबर हा जसा बिग सीझन, तसंच पर्यटक एप्रिल मे जून मध्ये सुद्धा युरोपला जात असतात। पण यंदा मात्र युरोपच्या नागरिकांना आणि पर्यटकांना उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागतोय। फ्रान्सच्या पॅरिसमध्ये आणि इटलीच्या काही भागात तसंच जर्मनीमध्ये उष्णतेचा पारा 40°C पर्यंत पोहोचलेला आहे, किंबहुना त्याच्या पार गेलेला आहे। या उन्हाळ्याच्या कालावधीमध्ये महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपण असंच चित्र बघितलं होतं। विदर्भात तर पारा हा 45° पार सुद्धा गेलेला आपण पाहिलाय। 48°C इतका उच्चांक तापमानाने महाराष्ट्रामध्ये विदर्भात गाठलेला आहे। पण युरोपमधल्या बहुतांश लोकांना 35° पार जरी तापमान गेलं तरी त्या तापमानाची सवय नाही, त्यांना उन्हाने लाही लाही अंग होतं, इतकी तिथली परिस्थिती आहे। मग सध्या तर 40°C पार पारा गेलेला असताना युरोपातल्या लोकांची काय परिस्थिती असेल, त्यांची मानसिकता काय झालेली असेल याची कल्पनाच आपण करू शकतो। 1872 ते 2019 या कालावधीमध्ये म्हणजे 147 वर्षात इथल्या लोकांनी इतका उष्णतेचा उच्चांकच अनुभवलेला नाहीये। त्यांचा पेहराव, त्यांच्या खाण्यापिण्याच्या पद्धती, त्यांच्या जगण्याच्या पद्धती यामध्ये उष्णता त्यांनी कधी अनुभवलेलीच नसल्या कारणानं सध्या 35°C जरी तापमान पुढे जातंय तरी त्यांना त्याचा त्रास होतोय। तिथले कालवे असतील, तलाव असतील, पाण्याचे साठे असणाऱ्या अनेक गोष्टी असतील किंवा तिथली फाउंटन्स, अनेकदा असं बघायला मिळतं युरोपमध्ये फाउंटन्समधून जे पाणी येतं ते सुद्धा इतकं शुद्ध आणि स्वच्छ असतं की तिथे सेफ वॉटर, ड्रिंकिंग वॉटर असं लिहिलेलं असतं। त्यामुळे आता अशी परिस्थिती झाली आहे की युरोपातल्या लोकांना उष्णता सहन होत नाही, त्यामुळे कालव्यांमध्ये पाण्यात उडी मारणं, फाउंटन्समध्ये असलेल्या पाण्यामध्ये उडी मारणं असे प्रकार तिथले लोक करू लागलेले आहेत। भारतातून जी लोक तिथं पर्यटनाकरता जातात त्यांना थोडीशी सवय असते या वातावरणाची, त्यामुळे त्यांना सोसवतंय हे वातावरण। पण युरोपातल्या किंवा इतर देशातल्या आलेल्या लोकांना हे 40°C गेलेलं जे तापमान आहे ते सोसत नाहीये आणि त्यामुळे तिथे हीटवेव्ह येईल असंही सांगितलं होतं। त्यामुळे तिथलं स्थानिक प्रशासन सज्जही होतं आणि हीटवेव्ह आलेली आहे तर 35°C, 36°C किंवा 40°C तापमान जेव्हा वेगवेगळ्या युरोपच्या भागात जात आहे तेव्हा तिथे बॅनर्स लावले गेलेले आहेत, पोस्टर्स लावले गेलेले आहेत। डिजिटल पोस्टर्स जी असतात ती सुद्धा अनेक ठिकाणी लावली गेलेली आहेत की हीटवेव्ह आहे आणि आज किती तापमान या भागामध्ये आहे त्याची सुद्धा नोंद प्रत्येक ठिकाणी केली गेलेली दिसते। म्हणजेच काय, पर्यटकांनी, तिथल्या नागरिकांनी काळजी घेणं हे अनिवार्य आहे असं तिथे प्रशासन सुद्धा सांगत आहे। फ्रान्सच्या राष्ट्रीय हवामान विभागानं देशाच्या अर्ध्याहून अधिक भागासाठी उष्णतेचा रेड अलर्ट दिलेला आहे। विशेषतः वृद्ध, लहान मुलं आणि आरोग्य समस्या असलेल्यांना धोक्याचा अलर्ट सुद्धा दिला गेलाय। जर्मनीतल्या सॅक्सनी इथं रात्री 29 ते 30°C तापमानाची नोंद झाली आणि त्यांच्याकरता ते फार आहे। पॅरिसमध्ये सुद्धा काही वेगळी परिस्थिती नव्हती। फ्रान्समध्ये मागच्या काही दिवसात दिवसाला हजार मृत्यूची नोंद झालेली आहे। एप्रिल आणि मे महिन्यामध्ये अनेक मृत्यूंची नोंद झालेली आहे। उष्माघाताचे हे मृत्यू आहेत असंही सांगितलं जात आहे आणि बहुतांश नागरिक जे मृत झालेले आहेत ते 60 ते 65 वर्ष वयोगटातले आहेत। ग्रीसमध्ये तर वणवा पेटण्याचे इशारे दिले गेलेत आणि डेन्मार्कमध्ये रविवारी 1000हून अधिक ठिकाणी वीज कोसळण्याच्या घटना घडलेल्या आहेत। त्यामुळे युरोपमधल्या हीट वेव्हला अनेक जण धास्तावलेली आहेत, खास करून युरोपियन नागरिक धास्तावलेले आहेत। वेगवेगळ्या तिथल्या राज्यांमध्ये अलर्ट दिला गेलेला आहे, काळजी घेण्याचं आवाहन केलं जात आहे आणि प्रशासन सुद्धा काळजी घेत आहे। या बातमीविषयी तुम्हाला काय वाटतं कमेंट करून जरूर सांगा। सोशल मीडियावर तिथल्या वेगवेगळ्या राज्यांमधले अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत। काही व्हिडिओ हे फेक आहेत, काही बातम्या या फेक आहेत, तर काही व्हिडिओ ऑथेंटिक आहेत, खरे आहेत। त्यामुळे खरे व्हिडिओ कुठले, खऱ्या बातम्या कुठल्या हे बघा, चाचपडा आणि मगच त्यावर विश्वास ठेवा। उगाच घाबरून जाऊ नका असं एक आवाहन।